नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी पुन्हा एकदा आलो आहे NIT कोल्हापूर या ठिकाणी CETच्या मुलांचे रिव्ह्यूज घेण्यासाठी. मुलांनो, आता आहे 17 तारीख, आज आहे 17 तारीख आणि आत्ता वाजतायत तर 4 वाजून समथिंग मिनटं झालेत. आता सध्या CETच्या मुलांची एक 15-20 मिनटामध्ये शिफ्ट संपेल. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली त्यांनाच जाऊन विचारू की कशा पद्धतीने त्यांचा पेपर होता, PYQs वगैरे रिपीट झाले होते किंवा JEEचे क्वेश्चन्स असतील, एक डिफिकल्टी लेवल काय असेल. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल की नक्की या पेपरचं ॲनालिसिस कशा पद्धतीने आहे, तुम्हाला किती पर्सेंटाईलवर किती मार्क्स किंवा हायर पर्सेंटाईलवर किंवा लोअर मार्क्सवर हायर पर्सेंटाईल मिळू शकतात, या सर्व प्रश्नांबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत या दीदी आहेत, त्यांना आपण विचारूया की नक्की कशा पद्धतीने पेपर होता. आता तुम्ही पेपर देऊन आला, कसा वाटला पेपर, म्हणजे डिफिकल्टी लेवल वगैरे? मॅथ्सचा थोडा डिफिकल्ट होता, बाकी फिजिक्स केमिस्ट्रीचा सोपा गेला. सोपा गेला. तुमचा? मला दोन्ही पण विषय सोपे गेलेत. म्हणजे पेपरची फॅकल्टी जी होती ती छान होती. म्हणजे डेव्हलपमेंट त्यांनी केली ती चांगली होती अदर फॅकल्टीपेक्षा. आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज काय सांगाल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ कसं होतं, तुम्हाला काय वाटलं? फिजिक्स थोडासा जर फॉर्म्युले आपण लर्न केले ना तर फिजिक्सचा पण भरपूर सोपा झाला आणि मॅथ्सचा पण. आणि केमिस्ट्री? केमिस्ट्रीचे जास्त रिॲक्शन्स करायला करायला पाहिजे, बरोबर. तुम्हाला कोणता सब्जेक्ट सगळ्यात सोपा गेला आणि कोणता जास्त हार्ड गेला? मॅथ्स थोडा हार्ड गेला. मॅथ्स थोडा हार्ड गेला. हां, फिजिक्स होता बऱ्यापैकी. म्हणजे मॅथ्स लेंदी होता थोडासा, बरोबर. तुम्हाला? मला फिजिक्स थोडा अवघड गेला. केमिस्ट्री आणि मॅथ्स चांगला गेला. केमिस्ट्री आणि मॅथ्स चांगला गेला. बरं, PYQs वगैरे रिपीट झाले होते का? हो, थोडे रिपीट झाले होते. हो, PYQs झाले होते. बरं, तुम्ही मॉक टेस्ट वगैरे दिल्या होत्या? नाही, मॉक टेस्ट नव्हतं दिलं. नाही, घरून स्टडी केलेला. घरून स्टडी केलेला होता, बरोबर. त्याच्यानंतर मला सांगा, किती मार्क्स तुम्ही एक्सपेक्ट करता? तरी अंदाजे? हां, अंदाजे नाही 20 120 प्लस. हां, ओके. 120. आणि तुम्ही? 85. ओके, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आपल्यासोबत आदित्य आहे, त्याची आत्ताच एक्झाम झाली आहे. त्याला विचारूया पेपर कसा होता. आदित्य, काय सांगशील पेपरबद्दल? पेपर फिजिक्स मॉडरेट होतं, हां. केमिस्ट्री जरा सोपं होतं आणि मॅथ्स अवघड होतं खूप. हां, म्हणजे केमिस्ट्री मॉडरेट होतं, त्यानंतर फिजिक्स पण थोडं मॉडरेट होतं, फक्त अवघड होतं मॉडरेटपेक्षा. हां, मॉडरेटपेक्षा थोडंसं अवघड होतं. बरं, मला सांग, मॅथ्समध्ये कोणते जास्त टॉपिक्स होते जे तुला अवघड वाटले? डिफरन्शिएशन ट्रिगो होतं. हां, डिफरन्सिएशन आणि ट्रिगो बरं. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हां, म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण तुला असं थोडंसं अवघड वाटलं. वेक्टर्स वगैरे मधले क्वेश्चन्स? होते. वेक्टर्समधले पण क्वेश्चन्स होते. मला सांग, मॅथ्स सोडवायला समजा तुला टाईम पुरला वगैरे काय, म्हणजे का कमी पडला वगैरे? नाही, असं काय नाही, म्हणजे बरोबर हां, म्हणजे टाईम मॅनेजमेंट तुझं व्यवस्थित झालं आहे. मला तुझं थोडंसं प्रिपरेशन जर्नीबद्दल सांग. तू कुठून प्रिपेअर केलं होतं? 11th मध्ये 12th मध्ये कशा पद्धतीने केलं? मी 11th आणि 12th आधी पेंटागॉनला होतो. हां. त्याच्यानंतर आता क्रॅश कोर्ससाठी सह्याद्री ट्युटोरियल्स म्हणून आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या ब्रांचला, बरोबर. म्हणजे 11th आणि 12th मध्ये हा विद्यार्थी पेंटॅगॉन अकॅडमीला होता आणि त्याच्यानंतर क्रॅश कोर्ससाठी आपल्याकडे आला आहे. मला सांग, या क्रॅश कोर्सचा तुला कशा पद्धतीने फायदा झाला, म्हणजे काय नक्की तू इथं नवीन शिकलायस की जे तुला पेंटॅगॉनमध्ये मिळालं नाही? आता म्हणजे फॉर्म्युला असते नाहीत ते सगळे शिकवतात, त्यामुळे सॉल्विंग बरं पडते. आणि मला सांग, पेंटॅगॉनमध्ये तू JEE करत होतास ना? हां, JEE करत आणि नंतर तू MST CETकडे शिफ्ट झालास. बरं, ओव्हरऑल काय सांगशील तुझ्या या शिफ्टबद्दल, की मॉडरेट होती, टफ होती की इझी होती? टफ होती शिफ्ट. हां, म्हणजे ही थोडीशी ना मुलांना टफ गेली आहे शिफ्ट आणि त्यातल्या त्यात मॅथ्स पण थोडंसं टफ गेलं आहे. मला सांग, PYQs असतील किंवा आपण ज्या मॉक टेस्ट घेतल्या आपल्या क्रॅश कोर्समध्ये, तर त्याचं हेल्प झाली का तुला? हां, बऱ्यापैकी जरा होते त्यातले क्वेश्चन. हां. त्याच्यानंतर टेक्स्टबुकमधले काही क्वेश्चन्स वगैरे किंवा समजा बोर्ड एक्झाममध्ये जे न्यूमेरिकल्स आहेत त्याचे काही क्वेश्चन्स वगैरे आले होते का? हां, मॅथ्ससाठी होते हां, एक दोन. म्हणजे मॅथ्ससाठी होते. बरं, मला सांगा आदित्य, किती स्कोअर एक्सपेक्ट करतो आता एक्झाममध्ये तू? आता बघूया 85 प्लस. हां, म्हणजे 80-85 प्लस हा स्कोअर एक्सपेक्ट करतो आणि स्कोअर एक चांगला स्कोअर आहे, म्हणजे सेफ स्कोअर आपण याला कन्सिडर करू शकतो. थँक्यू आदित्य. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर आणखीन काही कॅन्डिडेट्स आहेत, तर त्यांना विचारू की पेपर वगैरे कसा गेला. आता पेपरबद्दल काय म्हणाल? फिजिक्स आणि केमिस्ट्री सोपा होता, मॅथ्स मॉडरेट. हां, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री इझी गेला आहे आणि त्याच्यानंतर मॅथ्स हे थोडंसं मॉडरेट होतं. मॅथ्समध्ये जास्त कोणते टॉपिक्स रिपीट झाले होते, म्हणजे जास्त कोणत्या टॉपिकवर फोकस होता CETचा? इंटिग्रेशन. हां, डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन आणि त्याच्यानंतर मॅथ्स पार्ट 1मध्ये म्हणजे कोणत्या टॉपिकवर जास्त? वेक्टर वगैरे, त्याच्यानंतर हां, लाईन vector. अँड याचे जास्त Line क्वेश्चन and होते. मॅथमॅटिकल लॉजिकचे काही क्वेश्चन्स वगैरे रिपीट झाले होते का? नाही. मॅथमॅटिकल लॉजिकचे एवढे जास्त काही क्वेश्चन्स नव्हते. मला सांगा, तुम्ही मॉक टेस्ट वगैरे दिल्या होत्या? किती मॉक टेस्ट दिल्या होत्या? 2. हां, तुम्ही 2 मॉक टेस्ट दिल्या होत्या. मग टाईम मॅनेजमेंटबद्दल काय सांगाल, की समजा टाईम, बरं आता टाईमचा खूप इश्यू आहे की टाईम पुरत नाही आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला तरी पुरतो आहे कारण केमिस्ट्री इझी असतं, पण मॅथ्समध्ये काय होतं, टाईमचं कमतरता पडते. मग त्याच्याबद्दल काय सांगाल?
मला मॅथ्सला भेटला टाईम पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीला नाही. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला नाही पुरला. बरं, आता आपल्या ज्या अपकमिंग शिफ्ट्स आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल की त्यांना की मोलाचा सल्ला काय असेल तुमचा की हे करू नका किंवा हे करा? जास्तीत जास्त मॅथ्समध्ये डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन Differentiation, integration म्हणजे कॅल्क्युलसचा पार्ट हां, जास्तीत जास्त जास्त. करा. मला सांगा किती स्कोर एक्सपेक्ट करता तुम्ही? 90 अबव. 90 अबव. बरं. त्याच्यानंतर त्यांचे पॅरेंट्स पण आपल्यासोबत आहेत तर त्यांनाही थोडंसं आपण विचारू की मॅडम काय वाटतं तुम्हाला एक्झामबद्दल, म्हणजे समजा आता तिच्या प्रिपरेशन जर्नीबद्दल काय तुम्ही समजा हे एक्सपेक्ट करताय? हो छान वाटतंय तिला पण हां. 90च्या म्हणजे अबव पाहिजे एकंदरीत आहे पेपर तिला. तिला चांगला गेला हो चांगला गेला छान वाटतं. सर तुम्ही काय सांगाल? आहे चांगलंच आहे. हो. फक्त आता या विद्यार्थ्यांचा जर विचार केला हां हां. तर खरं म्हणजे सेंटर जर त्या त्या भागात असावेत. तर हो. बरेचसेच गड इंग्लजचे वगैरे मुलं येतात, बरोबर. त्यांना येण्याचा त्रास होतो, येण्याचा प्रॉब्लेम होतो. हो, हो. त्या त्या भागातली सेंटर मिळालीत तर खूप विद्यार्थ्यांचा अजूनही त्यांचा ट्रेस कमी होईल बरोबर. आणि त्या ठिकाणी पेपर ती चांगल्या चांगल्या प्रकारे देऊ शकतील. हां, हा देखील एक खूप कॉमन इश्यू आहे की काय होतं म्हणजे की समजा पुण्याचा एखादा मुलगा आहे तर त्याला चुकून सेकंड नंबरचं सेंटर सिलेक्ट होतं, कोल्हापूर वगैरे पडतं, कोल्हापूरचा एखादा मुलगा आहे तिकडं सेंटर पडतं. तर यामध्ये थोडीशी सुधारणा होण्याची गरजेचं आहे, कारण कसं आहे पेपर आपला आता ही संध्याकाळची शिफ्ट आहे, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, आपण दुपारी येऊ शकतोय, पण सकाळच्या मुलांनी काय करायचं असा प्रश्न उद्भवतो. त्याच्यामुळे इथं थोडीशी एक थोडं आपल्याला इम्प्रूव्हमेंट पाहिजे. बरं, तुमचा पण पेपर झाला तिथं? हो. हां, तुम्ही काय सांगाल पेपरबद्दल? पेपर खूप सोपा होता. मॅथ्सचं थोडंसं मॉडरेट होतं. फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स मला थोडंसं अवघड गेलं, पण केमिस्ट्री सगळ्यात सोपं होतं. केमिस्ट्री सोपं होतं हो. म्हणजे एकंदरीत. म्हणजे मॅथ्स आणि त्याच्यानंतरनं फिजिक्स हे थोडंसं मॉडरेट लेवलचं होतं आणि केमिस्ट्री हे इझीच असतं आणि प्रत्येक शिफ्टला हे इझीच असतं. बरं, टाईम मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला कसं वाटलं? दोन्ही पेपरला मला टाईम पुरला, Time पुरला त्यामुळे टाईममध्ये मला काही डिफिकल्टीज नाही आल्या. म्हणजे टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झालंय जवळपास सर्वांच मुलाचं. त्याच्याबद्दल आता PYQs वगैरे, त्याच्यानंतर मुलं घाबरतात की जेईचे क्वेश्चन्स आले होते का, याच्याबद्दल काय सांगाल? मोस्ट ऑफ द जेईचे क्वेश्चन्स मॅथ्समध्ये आले होते. हां, मॅथ्समध्ये. आणि PYQमध्ये फक्त 3 क्वेश्चन्स रिपीट झाले होते केमिस्ट्रीमध्ये. ते सगळे न्यूमरिकल्स होते, मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्स होते PYQ. न्यूमेरिकल्स होते, म्हणजे न्यूमेरिकल्स केमिस्ट्रीमध्ये पण येत आहेत, पण ते थोडेसे त्याचे हार्डनेस लेवलबद्दल काय, म्हणजे कशा पद्धतीचे असतात ते? मोस्ट ऑफ द फॉर्म्युला बेसिस असतात, Formula डायरेक्ट based फॉर्म्युला होय, असतो, होय. त्यामुळे बाकीचे आपल्याला सम्स आणि ॲडिशन्स करावे लागत नाहीत. तर मला सांगा अपकमिंग CETच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? जास्त कर PYQ तुम्ही रेफरन्सला घ्या आणि मोस्ट ऑफ द मॉक टेस्ट तुम्ही जास्त केलं तरी तुमचं पुढचे प्रॅक्टिस नक्कीच होईल. नक्कीच होईल, आणि हां. मोस्ट ऑफ द टाईम मॅनेजमेंटला तुम्ही जास्त प्रिफर करा. focus करा. बरं, चालतंय. आता तुम्ही स्कोअर किती एक्सपेक्ट करता याच्यामध्ये? 100+. हां, म्हणजे 100+ म्हणजे हा खूप चांगला स्कोअर आहे. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत सोहम आहे, त्याचा आत्ताच पेपर झाला. त्याला विचारूया की पेपर कशा पद्धतीने होता. सोहम, काय सांगशील पेपरबद्दल? टफ होता खूप. पेपर टफ होता. मला सांग, तुला काय टफ वाटलं पेपरमध्ये? मॅथ्स टफ वाटलं, त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री? केमिस्ट्री होतं इझी थोडं वगैरे, फिजिक्स ॲव्हरेज. हां, म्हणजे एकंदरीत काय तर मॅथ्स थोडासा लेंदी होता, त्याच्यानंतर केमिस्ट्री इझी होता आणि फिजिक्स हा थोडासा अजून टफ होता, बरोबर आहे? मला सांग, प्रिपरेशन कशा पद्धतीने केली तू? यूट्यूबवर व्हिडिओज पाहून PWचे. हां, म्हणजे फिजिक्सवाला यांनी फॉलो केलं होतं यूट्यूबवर. अजून कोणकोणते चॅनल्स फॉलो केले तू? नाही, एकच. हां, एकच PW फॉलो केलं होतं. बरं, त्याच्यानंतर सांग, PYQs वगैरे रिपीट झाले होते की किंवा मॉक टेस्ट दिलत्या तू, त्याच्यातले क्वेश्चन्स काही आले होते का ॲज इट इज काय असं? थोडेफार. हां, म्हणजे सिमिलर होती थोडी त्याला. हां, म्हणजे क्वेश्चनचा पॅटर्न हा सेम होता, जरी व्हॅल्यूज वगैरे चेंज झाले असतील तर पॅटर्न सेम होता. मॅथ्समध्ये तुला नक्की काय डिफिकल्ट गेलं? कोणत्या चॅप्टरवर जास्त क्वेश्चन्स होते? डिफरन्शिएशन. हां, डिफरन्सिएशन म्हणजे कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे ना, तर त्याच्यावर थोडेसे जास्त क्वेश्चन्स होते. बरं, आणखीन आता जे आपले अपकमिंग शिफ्टचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगशील? काय त्यांनी प्रिपेअर केलं पाहिजे? खूप अभ्यास करायला पाहिजे, टफ आहे. खूप अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. आता मला सांग, सेकंड आयटमसाठी तुझी काय तयारी राहील? काय तुझी प्रॅक्टिस राहील किंवा काय तुझी स्ट्रॅटेजी म्हणू आपण? PYQs सगळे परत हे हो, करून नाही म्हणजे करायला परत तुझी रिव्हिजनची वगैरे स्ट्रॅटेजी राहील. ठीक आहे. मला सांग, किती मार्क्स एक्सपेक्ट करतोय आता एक्झाममध्ये तू? 100. 100+ मार्क्स. ओके, धन्यवाद. मित्रांनो, जसं आत्ता आपण पाहिलं, बऱ्याच जणांना आपण विचारलं की कशा पद्धतीने शिफ्ट वगैरे होती. हे बघा, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दरवेळच्या सारखं एक मॉडरेट लेवलचंच होतं. मॅथ्स टफ नव्हतं, मॅथ्स हे लेंदी होतं, कारण कसं आहे 50 प्रश्न आहेत, ठीक आहे, टाईम मॅनेजमेंट होतं आहे, मुलं करत आहेत टाईम मॅनेजमेंट, पण त्याच्यामध्ये काही 4 ते 6 आहेत, जेईच्या लेवलचे क्वेश्चन्स पण येत आहेत, म्हणजे थोडक्यात हार्ड लेवलचे क्वेश्चन्स येत आहेत. त्याच्यानंतरनं जास्त हा मॅथ्समध्ये भर कोणत्या टॉपिक्सवर आहेत, तर पार्ट 1मध्ये जर म्हणायचं म्हटलं तर वेक्टर्स आहे, लाईन अँड प्लेन आहेत, याच्यावर जास्त क्वेश्चन्स येत आहेत. त्याच्यानंतर पार्ट 2मध्ये
मध्ये जो आपला कॅल्क्युलसचा पार्ट आहे तर त्याच्यावर जास्त फोकस आहे सी ई टी सेलवाल्यांचा. त्याचबरोबर मॅथमॅटिकल लॉजिक याच्यातनंही क्वेश्चन्स विचारले जात आहेत. मग एकंदरीत मी या शिफ्टबद्दल हे सांगेल की मॅथ्स आणि केमिस्ट्री हे इझी होतं किंवा मॉडरेट लेवलचं होतं आणि मॅथ्स हे थोडंसं हार्ड लेवलचं होतं. म्हणजे नॉर्मली ही शिफ्ट एज अ मॉडरेट शिफ्ट म्हणून आपण कन्सिडर करूया. त्याच्यानंतर राहिला पर्सेंटाईलचा मुद्दा. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमी मार्क्सवर देखील चांगले पर्सेंटाईल येण्याची शक्यता आहे किंवा कारण फर्स्ट अटेम्प्ट आहे हा. बऱ्याच जणांची इथं प्रॅक्टिस झालेली नाही आहेत. आपण जर पाहिलं असेल तर बऱ्याच जणांना हार्ड गेला पेपर. त्याच्यामुळे कमी मार्क्सवर देखील चांगलं पर्सेंटाईल आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याचबरोबर मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेल की आता तुमचा जर पेपर झालेला असेल तर आता या गोष्टी तुम्ही म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला चुका केल्या तर त्या रिपीट करू नका. व्यवस्थित ॲनालिसिस करा, व्यवस्थित एक प्लॅन बनवा 15-20 दिवसाचा. तो प्लॅन फॉलो करा. सेकंड अटेम्प्टसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.